तर सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अग्रवालला दणका आहे। महाबळेश्वरमधल्या एमपीजी क्लब हॉटेल सील करणार असल्याचं कळतंय। झी 24 तासच्या रिपोर्टनंतर कारवाईचे हे आदेश दिलेत। 2 दिवसांपूर्वी या हॉटेलचा जिल्हा प्रशासनानं ते सील केलेलं होतं आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कारवाईचे हे आदेश दिलेले आहेत। महत्त्वाची बातमी या क्षणाची येते। महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं हॉटेल होतं आणि सातारा जिल्हा प्रशासनानं आता विशाल अग्रवालला दणका दिलाय। महाबळेश्वरमधल्या एमपीजी क्लब हॉटेल आता सील करणार आहे आणि झी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। झी 24 तासच्या रिपोर्टनंतर हे कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी या हॉटेलचा बार जिल्हा प्रशासनानं सील केला होता। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आरोपी विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वरच्या हॉटेलला खरं तर सील ठोकण्यासाठी प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मोठा प्रशासनाचा दणका म्हणावा लागेल, कारण 2 दिवसांपूर्वीच या हॉटेलमधील बार हा प्रशासनाने सील केला होता आणि आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा दाखल झालेली आहे आणि हे जे हॉटेल आहे एमपीजी क्लब, हे हॉटेल आता सील करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आतमध्ये आहेत जे या ठिकाणी येऊन थांबले होते। आता त्यांना सुद्धा विनंती करून आता बाहेर काढलं जाईल। खरं तर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण ही जी जागा आहे ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे आणि ही या जागेवर खरं तर ही पारसी जिमखान्यासाठी भाडे तत्वावर देण्यात आली होती। मात्र असं असताना या जागेचा वापर रहिवासी ह्याच्यासाठी होणं गरजेचं असताना या ठिकाणी याचा वाणिज्य वापर केला जात होता आणि याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या। माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय हवालदार यांनी देखील याच्याबाबत तक्रार केली होती आणि हे एकूणच सर्व प्रकरण घडल्यानंतरनं याबाबतची प्रशासनाने पावले उचलायला सुरुवात केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा याबाबत ज्यावेळी विचारण्यात आलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं होतं की कोणाचंही अतिक्रमण असलं किंवा अनाधिकृत बांधकाम असेल तर त्याच्यावर बुलडोजर चढवला जाईल आणि तशा पद्धतीनं आता खरं तर प्रशासनानं ही कारवाईला सुरुवात केलेली आहे। मोठा दणका देत खरं तर आज सकाळीच यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी हे जे हॉटेल आहे ते सील करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, महाबळेश्वर, सातारा।